Great and super morning, all. Welcome to Daily Financial Practice Session with Vikas Devan. Yes, thank you so much. So, मी जास्त वेळ नाही गेला, जस्ट 5 मिनिट्स मध्ये संपून जाईल. ओके, थँक्यू सो मच. येस. सो, हॅलो एव्हरीवन, माय नेम इज विकास खायवर आणि मी प्रॉपर वर्धा महाराष्ट्राचा आहे. वर्धा कोणाकोणाला माहितीये, कोणाला नाही माहितीये, बट वर्धा जे आहे ते नागपूरच्या आसपास आहे. राईट, वर्धा इज अ डिस्ट्रिक्ट. आता तर टीव्ही वरती आपण एवढं बघतो तर कळतच की कुठे काय आहे. बट स्टील काही काही लोकांना माहिती नाही की वर्धा कुठे आहे. ओके, सो वर्धा नागपूर जवळ आहे आणि तिथूनच मी 15 वर्ष आधी पुण्यामध्ये आलो होतो आणि पुण्यामध्ये येताना माझ्या पॉकेटमध्ये फक्त ₹5,000 होते. सो माझी जी जर्नी आहे ती 5,000 टू फायनान्शियल फ्रीडम पर्यंत मी म्हणेल की यस, मी त्या लेवल पर्यंत जस्ट पोहोचत आहे. तर ज्यावेळेस मी पुण्याला आलो त्यावेळेस ₹5,000 अकाउंटला होते आणि मला असं वाटत होतं की त्या 5,000 मध्ये माझे 5 महिने जातील, कारण गावाकडे जात होते ते. ओके, बट इथे आल्यानंतर कळलं की 5,000 मध्ये काही नाही होणार, 1 महिना काढणे सुद्धा मुश्किल आहे. तर त्यावेळेसच मी वेगवेगळ्या प्रकारचे जॉब केले. सर्वात आधी मी सिम कार्ड्स विकले, म्युच्युअल फंड सारख्या याच्यामध्ये काम केलंय, इन्शुरन्स मध्ये काम केलंय, सिम कार्ड्स विकले, जे काम भेटेल ते केलं. तर त्यावेळेस जर मला कोणी म्हटलं असतं की विकास तुला त्यावेळेस हवा विकायची आहे, तर माइट बी मी ते पण काम केलं असतं. राईट, सो अशी माझी जर्नी होती. त्यावेळेस पैसे बिलकुल नव्हते, खूप खूप पैसे कमी असायचे. त्यामुळे माझ्याकडे बसचं तिकीट काढायला सुद्धा त्यावेळेस पैसे नव्हते. म्हणजे इव्हन मी 15 दिवस झाले की बसचं तिकीट काढायला सुद्धा पैसे राहत नव्हते. बट मी कसं तरी लपून लपून त्या बसमध्ये जात होतो. म्हणजे असं समजा की इट्स लाईक तो जो सिक्रेट एजंटचा एक जॉब असतो तो करत होतो मी. राईट, लपून त्या बसमध्ये जात होतो. बट एकदा सापडलो, बसमध्ये एकदा सापडलो आणि एक फाईन मला बसला. राईट, सो त्यावेळेस मला कळलं की आपण फायनान्शियल फ्रीडम तर सोडा, बट बसचं तिकीट काढण्या इतकं पण पैसे माझ्याकडे नव्हते. सो मी माझी जर्नी तिथून स्टार्ट केलेली आहे. त्यानंतर मी विचार केला की नाही, आपल्याला पैसे जे आहे ते कमवायचे आहे, फायनान्शियल फ्रीडम मिळवायचं आहे आणि तिथून माझी मी जर्नी स्टार्ट केली. एकदा इंटरव्ह्यूला जाताना, एकदा जस्ट असा मला इंटरव्ह्यूला कॉल आला आणि इंटरव्ह्यूला जाताना तेव्हा पण माझ्याकडे पैसे नव्हते, बट मी ठरवलं होतं की विदाऊट तिकीट बसमध्ये चढायचं नाही. आणि त्याच वेळेस मी लिफ्ट घ्यायची ठरवली. त्यावेळेस मला कुठे जायचं असेल तर मी लिफ्ट घेत होतो. एक एक स्टॉप पुढे पुढे जात होता आणि लिफ्ट मिळत होती त्यावेळेस. आता माहित बी नाही भेटत, बट त्यावेळेस लिफ्ट मिळत होती. आणि माझे पहिले मेंटॉर जे की ज्यांच्याकडनं मी लिफ्ट घेतली आणि माझा जो टर्निंग पॉईंट होता ऍक्च्युली तो लिफ्टचाच होता. कारण त्या लिफ्टने मी स्टॉक मार्केटमध्ये माझी एंट्री झाली. ऍक्च्युली ज्या पर्सन सोबत, त्यांचं नाव होतं जितेंद्र गोडके, ज्यांच्याकडनं मी लिफ्ट घेतली, त्यांनी मला शेअर मार्केटमध्ये येण्याची अपॉर्च्युनिटी दिली. तर त्यावेळेस मी जॉब करत होतो, बट दुसरे इंटरव्ह्यूज देत होतो. बट माझ्याकडे काही ऑप्शन नव्हतं, म्हणून मी ऍक्च्युली स्टॉक मार्केटमध्ये आलो आणि तिथूनच माझी जी रिअल जर्नी आहे स्टॉक मार्केटची ती चालू झाली. त्यांनी मला त्यावेळेस ₹10,000 ऑफर केले आणि त्या त्या पर्टिक्युलर 10,000 मध्ये, राईट, सो ते माझी खूप मोठी अचिव्हमेंट होती की त्यावेळेस मला 2009 मध्ये मला 10,000 ची सॅलरी मिळाली. तिथून पुढे 9 वर्ष, म्हणजे तिथून पुढे 5 वर्ष, ऑलमोस्ट 2010 ची स्टार्टिंग समजा आणि 2015 मध्ये सर्वात आधी मी जे शिकलोय त्यामध्ये सर्वात आधी माझा जो स्टार्ट झाला तो झाला कॉमॉडिटीज मार्केट पासून. कॉमॉडिटीज मध्ये कोण कोण ट्रेड करतं, दिस टाईप आय इन द चॅट बॉक्स. तर त्यावेळेस मी गोल्ड, सिल्वर, नॅचरल गॅस, क्रूड ऑइल यासारख्या इन्स्ट्रुमेंट मध्ये ट्रेड करत होतो. आणि जी जर्नी होती ती अशी होती की आधी खूप सारं प्रॉफिट होतं. मार्केट आधी पण येताना खूप लोकांना आधी काय करतो, प्रॉफिट देतं आणि नंतर शिकवतं की मार्केट इज नॉट सो इझी. सो खूप सारे पैसे लॉस केले, खूप सारे पैसे कमवले पण, बट मॅक्सिमम सांगायचं झालं तर मॅक्सिमम लॉस केला त्या पूर्ण एंटायर 5 इयर्स मध्ये. राईट, एक मोठा एक सेटबॅक पण मला मिळाला, ज्यावेळेस मला असं वाटत होतं की नाही, आता मला सगळं समजलंय आणि मला स्टॉक मार्केटमध्ये पूर्ण फुल टाइम ट्रेडर व्हायचंय. तर त्याच वेळेस असा एक इन्सिडेंट घडला की मला जवळपास ₹8 लाख लॉस झाला, जे की मी जमा केले होते पूर्ण 5-6 वर्षामध्ये. ₹8 लाख विद इन सम टाइम्स तो माझा लॉस झाला आणि एक मोठा सेटबॅक भेटला. राईट, जसं एक ब्रेकअप झाल्यानंतर सुद्धा एवढा हार्ट ब्रेक नाही होत, तेवढा हार्ट ब्रेक त्यावेळेस झाला. तर मी ठरवलं की नाही, आपण चांगलं एज्युकेशन घ्यायचं, सिस्टमॅटिक करायचं आणि त्याच वेळेस आपण पुढे जायचं. तर नंतर मी माझा स्वतःचा एक छोटासा बिझनेस स्टार्ट केला. तिथून पुढे मी ऑफलाईन मध्ये थोडं काम करायला लागलो आणि बिझनेस चांगला चालला. राईट, बट असं म्हणतायत की बिझनेस चांगला चाललाय, बट काही ना काही सेटबॅक्स परत येतील. तर परत एक सेटबॅक आला आणि तो होता कोरोनाचा. कोरोनाच्या सेटबॅक्स मध्ये सुद्धा मी
खूप सारं लॉस्ट केलेलं, राईट. आणि ऑफलाईन जे की मी चालू केलं होतं ऑफलाईन वगैरे, ते सगळं बंद करायला लागलं. आणि त्याच वेळेस मग मला माझे फ्रेंड मिस्टर प्रीतम पाटील मिळाले, राईट. इज माय मेंटर ऑल्सो, राईट. आणि प्रीतम पाटील सरांनी मला सांगितलं की येस, ऑफलाईन तर आता नाही चालत आहे, सो यू कॅन कम टू द ऑनलाईन, राईट. आणि ऑनलाईन मग मी त्यांच्यासोबत चालू केलं. आणि करंटली तुम्ही बघताय की मी इथे आहे. बट मी जे काही माझ्या जर्नीमधनं शिकलोय, राईट, यामध्ये मध्ये मी काही पॉइंट्स मिस केले, की जसं मी स्टॉक मार्केटमध्ये जे जे एज्युकेशन घ्यायचं होतं, NISM, NCFM, त्या सगळ्या एक्झाम्स मी दिलेल्या. आणि दिस वॉज माय जर्नी. सो माझ्या जर्नीमधनं मी जे 10 पॉइंट्स आहेत जे मी काल काढलेत, आणि जे मला तुम्हाला सांगायला आवडेल. सो इफ यू वॉन्ट दॅट 10 पॉइंट, प्लीज टाईप 10 इन द चॅट बॉक्स. इफ यू वॉन्ट दॅट 10 पॉइंट्स. सो मी स्वतःवरतीच रिसर्च केला आणि म्हटलं की आपण काय काय शिकलोय, तर ते पॉइंट जरा आपण सगळ्यांना सांगावे. थँक्यू सो मच. राईट. सो पहिला पॉइंट, मी सगळ्यात जास्त वॉरेन बफेटला फॉलो करायला लागलो, बिकॉज मला माहिती आहे की त्यानंतर ज्यावेळेस मी ते फॉलो करत होतो, मला असं वाटत होतं की फक्त ट्रेडिंग वरती डिपेंड राहून चालणार नाही. मला असं वाटत होतं की वयाच्या 40व्या वर्षीच मी फायनान्शियल फ्रीडम मिळवेल, बट आज मी 36 झालोय, राईट. मिळवलंय मी, बट फायनान्शियल फ्रीडम म्हणण्यापेक्षा फायनान्शियल, आता मी जरी जॉब वगैरे सोडला किंवा लेट्स से मी कमवणं बंद केलं, तरी पैसे येत राहतील, एवढे तर पैसे आहे सध्या. बट स्टील आपण म्हणतो की एक लक्झरियस फ्रीडम, तर तो लक्झरियस फ्रीडम पर्यंत मी पोहोचायचा आहे. ओके. सो सर्वात पहिली गोष्ट जी मी शिकलोय वॉरेन बफेट करणं, टर्न युअर नॉलेज इन टू वेल्थ, राईट. द स्टॉक मार्केट इज द वेल्थ ट्रान्सफर मशीन फ्रॉम द इम्पेशंट टू पेशंट, राईट. तुम्हाला माहिती असेल की सगळ्यांना गेट रिच क्विक व्हायचं असतं, राईट. गेट रिच क्विक व्हायचं असतं, आणि त्यामध्येच आपण आपले खूप सारे पैसे लॉस्ट करत असतो, राईट. सो मी जे पॉईंट शिकलोय, सर्वात पहिला पॉईंट, राईट, दिस इज माय स्टोरी ऍक्च्युली. 2009, ओके, इथे मी 2009ला ज्यावेळेस आलो होतो, शी इज माय वाईफ. ओके, माझं लव्ह मॅरेज झालेलं आहे. 2009 ते 2025 ची माझी जर्नी मी तुम्हाला इथे शेअर करतोय परत एकदा. सो माझ्या जर्नीमधनं मी जे काही शिकलोय, दॅट इज स्टार्ट स्मॉल ड्रीम बिग, राईट. तुम्हाला मी सांगितलंय की ज्यावेळेस मी ₹5,000 घेऊन आलोय, त्यावेळेस माझ्याकडे फक्त ₹5,000 होते, बट 5,000 इज नॉट युअर फायनल डेस्टिनेशन, राईट. ते एक सुरुवात असते, आणि तिथून आपल्याला स्मॉल ड्रीम पासून बिग ड्रीम पर्यंत जायचं असतं. सो लेसन नंबर 1, की आपले ड्रीम जरी स्मॉल असले तरी आपल्याला तिथून ड्रीम बिग बघता आलं पाहिजे, आणि त्याच्यासोबत आपण जायला पाहिजे, राईट. सो दिस द नंबर 1. नंबर 2, ग्रास एव्हरी अपॉर्च्युनिटी, राईट. तर जसं तुम्हाला मी सांगितलं की माझी जी लाईफ चेंज झाली ते एका लिफ्टने चेंज झाली, राईट. सो वन थिंग इन युअर लाईफ कॅन चेंज युअर एंटायर लाईफ, राईट. सो इफ यू आर ऍग्री विथ मी, प्लीज टाईप ए इन द चॅट बॉक्स. ऍग्री, राईट. सो ग्रास एव्हरी अपॉर्च्युनिटी, जी काही आपल्या सोबत होतं ती एव्हरीथिंग दॅट इज द अपॉर्च्युनिटी फॉर ऑल ऑफ अस, एव्हरीथिंग अपॉर्च्युनिटी असतं. नंबर 3, लर्न फ्रॉम एव्हरी फेलियर, राईट. ज्यावेळेस माझा ₹8 लाख लॉस झाला, तुम्हाला वाटतं मला झोप आली असेल त्या दिवशी? बिलकुल नाही. मला कमीत कमी 2 दिवस तरी झोपच आली नाही, की वन डे मी ₹8 लाख कसे घालवले हे मला कळलं नाही, राईट. कारण एवढा मोठा लॉस होणे, इट्स व्हेरी व्हेरी टफ जॉब, राईट. लोक फक्त तुम्हाला प्रॉफिट सांगत असतील की माझं प्रॉफिट एवढं झालंय, एवढं कमवलंय मी, तेवढं केलंय, राईट. बट नो बडी टॉक्स विथ द लॉस. इफ यू आर ऍग्री ऑन दिस पॉइंट, प्लीज टाईप ए इन द चॅट बॉक्स, राईट. एव्हरीबडी टॉक्स अबाउट द प्रॉफिट. आणि आपण पण ज्यावेळेस शेअर करतो, किंवा मी पण ज्यावेळेस शेअरिंग करायचो, तर प्रॉफिटच शेअर करायचो, राईट. लॉस नो बडी शेअर, कारण लॉस कोणाला दाखवायला आवडेल, राईट. बट मी माझं जेन्युअनली सांगतो की मी काय काय मिस्टेक केल्या त्या तुम्हाला नाही करायचे, राईट. त्यानंतर मला ज्यावेळेस कळलं की नाही, आपल्याला असं करून चालणार नाही, त्यावेळेस मी 80-20 चा रूल फॉलो केला. 80% मी इन्व्हेस्टमेंट करणार, आणि 20% मी ट्रेड करणार. कारण आपण किती नाही म्हटलं तरी आपण ट्रेड हा करणारच आहोत, बिकॉज विदाउट ट्रेडिंग तुम्हाला समजणार पण नाही की स्टॉक मार्केट वर्क कसं करताय. आणि एव्हरीबडी शुड हॅव देअर ओन एक्सपिरियन्स. आपल्याला स्वतःचा एक एक्सपिरियन्स असायला पाहिजे, तेव्हाच आपण सगळं लर्न करू शकतो, राईट. सो एव्हरीबडी प्लीज टाईप 80-20 इन द चॅट बॉक्स. 80% इन्व्हेस्टमेंट आणि 20% ट्रेडिंग, राईट. 20% और 10% होऊ शकतं, राईट. सो 80-20 रूल आपल्याला नेहमी फॉलो करणे फार आवश्यक आहे, राईट. त्यानंतर त्यानंतर कंट्रोल युअर इमोशन्स, राईट. कंट्रोल युअर इमोशन्स. तर इमोशन्स कव्हर करण्यासाठी मी जसं त्यावेळेस सांगितलं की मी वेगवेगळे प्रकार शोधले, बट 80% इन्व्हेस्टमेंटच ठेवली आणि 20% ट्रेडिंग.
बट ते 20% ट्रेडिंग सुद्धा मी काही अल्गो थ्रू करत असतो, जिथे मला माझा माइंडला काम करायची, माझ्या हाताला काम करायची गरज नाही. आणि टार्गेट, स्टॉप लॉस, व्हॉट एव्हर दॅट आय डू एव्हरीथिंग अल्गो अल्गो करतो. म्हणजे ऑटोमॅटिकली, यू कॅन से ऑटोमॅटिकली सगळे ट्रेड होतात. त्यामुळे इमोशन्स वरती कंट्रोल राहण्यासाठी फार फार मदत होते. राईट. 6वा पॉईंट, बिल्ड अ सेफ्टी नेट विदाउट पॅसिव्ह विथ अ पॅसिव्ह इन्कम. राईट. सो ज्यावेळेस माझे 8 लाख रुपये लॉस झाला, असं नाही की माझं इन्कम बंद झालं होतं. माझ्याकडे काही पॅसिव्ह इन्कम जे आहे ते येत होतं, जेणेकरून माझी जी ग्रॉसरी आहे, महिन्याचा खर्च आहे, तो भागत होता आणि त्यावरनं मी सगळं करत होतो. राईट. सो बिल्ड अ पॅसिव्ह इन्कम. सगळ्यांनाच आपल्याला पॅसिव्ह इन्कम करायला पाहिजे. सगळ्यांनाच आपल्याला एकाच इन्कम वरती डिपेंड नाही राहायला पाहिजे. इफ यू आर अग्री ऑन दिस पॉईंट, प्लीज टाईप A6 इन द चॅट बॉक्स. इफ यू आर अग्री ऑन दिस 6 पॉईंट. कारण कोरोनामध्ये पण आपण बघितलं, ज्यांच्याकडे फक्त एकच इन्कम सोर्स होता, त्यांना दुसरा इन्कम सोर्स नाही होता, त्यांना खूप काही इश्यू झाले. आणि त्यासाठीच स्टॉक मार्केट शिकणे सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे. बिकॉज स्टॉक मार्केट कॅन गिव्ह यू द अनादर इन्कम सोर्स. राईट. अनादर तुम्हाला एक इन्कम सोर्स मिळू शकतो. मे बी तुम्हाला इन्कम सोर्स हा बिल्ड करायला 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष पण लागू शकतात. बट एकदा का तुम्ही शिकलात, तर तुम्ही हे करू शकता. राईट. सो दिस वॉज द 6 पॉईंट. 7 पॉईंट, सेपरेट युअर मनी. राईट. जसं की आपण म्हणतोय की आपले जे सगळे एक्सपेन्सेस आहेत, त्यासाठी आपण एक्सपेन्सेस अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, सगळे जे आपले अकाउंट आहेत ते सेपरेट करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला टॅली करायला, कॅल्क्युलेशन करायला एकदम इझी होणार. राईट. सो आपले इन्कम जे आहे आपण ते सेपरेट करायला पाहिजे, हे मी शिकलोय. 8वा, मेंटरशिप. राईट. तुम्ही एका चांगल्या मेंटरच्या सानिध्यात जा, जिथे तुम्हाला लाईफ लॉंग लेसन्स मिळतील. लाईफ लॉंग लेसन्स. सो मी हे यामधनं शिकलोय. 9 लेसन, एम्ब्रान्स ऑथेंटिसिटी. तुम्ही सगळे ऑथेंटिकेट राहायला पाहिजे. राईट. मी हे ऑथेंटिसिटी का म्हणतोय, बिकॉज आपण जेवढे ओपन माइंडेड राहू, ऑथेंटिकेट राहू, आपण आपल्या कामाबद्दल एकदम तत्पर राहू, तर पुढचा माणूस आपल्यावरती ट्रस्ट करेल. कोण कोण माझ्यावरती ट्रस्ट करतं, प्लीज टाईप ट्रस्ट इन द चॅट बॉक्स, जे माझ्याकडनं शिकलेले आहे. राईट. सो ऑथेंटिसिटी, आपण जे काही आहे ते खरं खरं सगळ्यांना सांगायला पाहिजे. आणि यू शुड बी ऑथेंटिकेट. राईट. ऑथेंटिकेट. राईट. सो दॅट इज द 9th पॉईंट. 10 पॉईंट, टेक ऍक्शन. बघा, फक्त शिकूनच काही होणार आहे का? शिकून काही होणार नाही. वी हॅव टू टेक ऍक्शन. राईट. जर आपण ऍक्शन नाही घेतली, तर ते आपण जे काही शिकलो, दॅट ऑल नॉलेज इज झिरो. ऑल जे काही तुम्ही शिकलात, सगळ्याच्या सगळं झिरो आहे, इफ यू हॅव नॉट टेकन एनी ऍक्शन. राईट. अँड रिमेंबर युअर गुरु, युअर मेंटर, ज्यांनी तुम्हाला तुमच्या टफ टाइम मध्ये साथ दिलेला आहे. सो पॉईंट नंबर 11, चेरिश पार्टनरशिप विथ द टफ टाइम. राईट. ज्यावेळेस माझा पण एकदम वाईट परिस्थिती चालू होती, त्यावेळेस प्रीतम सरांनी मला खूप सपोर्ट केला. राईट. माझं ऑफलाईन सगळं बंद झालं होतं. त्यांनी मला सांगितलं की ऑफलाईन नाही चालत आहे, तर माझ्यासोबत ऑनलाईनला ये. अँड आय गो विथ हिम अँड आय स्टार्टेड माय जर्नी लाईक दिस, अँड दिस इज कंटिन्यूस टिल टाइम. Right. So thank you so much for hearing me. If you like my story, please type like in the chat box. And सगळ्यांनी सगळ्यांचे विशेष मी मान्य करतोय. थँक्यू सो मच फॉर बर्थडे विशिंग. अँड नाव लेट्स शेअर युअर एक्सपिरियन्स अँड शेअर युअर अचिव्हमेंट ऑल्सो. नाव इट्स द अचिव्हमेंट टाइम. बट त्याआधी सगळ्यांनी अटेंडन्स जी आहे ती अटेंडन्स लावायची आहे. सो अटेंडन्स लावण्यासाठी मी अटेंडन्स ओपन करतोय. लेट मी ओपन इट. सगळ्यांनी अटेंडन्स लावून घ्यायची आहे. अटेंडन्स लावण्यासाठी तुम्हाला तुमच्या ऍप वरती जायचं आणि त्या ऍप मध्ये वरती फीड सेक्शन मध्ये वरती जो फीड सेक्शन आहे, त्या फीड सेक्शन मध्ये तुम्हाला एक स्वाईपचं ऑप्शन दिसेल. राईट. सो त्या स्वाईप करायचं आहे तुम्हाला, आणि स्वाईप केल्यानंतर तुमची अटेंडन्स जी आहे ती मार्क होईल. नाव इट्स टाइम फॉर शेअरिंग युअर अचिव्हमेंट अँड युअर लर्निंग. ओके. सो आज मी जे काही माझी स्टोरी सांगितली, त्यामधनं सुद्धा तुम्ही काय लर्न केलं किंवा तुमची काय अचिव्हमेंट आहे ते तुम्हाला 1 बाय 1 शेअर करायचे. येस, अनिल सर. थँक्यू सर, मला पहिली संधी दिल्याबद्दल मी खूपच आनंदी झालेलो आहे. थँक्यू तर सो मच. काय आता मी तुमच्याबद्दल कसं बोलू, मला भरून आलं आता खूपच ते. माझ्यासाठी थँक्यू. तुम्ही म्हणजे खूपच म्हणजे गॉड इन स्टॉक मार्केट म्हणजे असं मी म्हणेन. म्हणजे तुम्ही म्हणाल कदाचित अतिशयोक्ती, पण माझ्यासाठी तरी तेच आहे. कारण माझं पहिलाच ऍटिट्यूड होता की जो स्टॉक मार्केट म्हणजे जुगार आहे. आणि ज्या पद्धतीने मी तो क्लास जॉईन केलेला, नंतर ते कंटिन्यू नव्हतं होत वगैरे, तर तुम्ही मला खूप सपोर्ट केला. आणि जे काही शिकलो आतापर्यंत
ते तुमच्याकडनं शिकलोय आणि खूप पॉझिटिव्ह वे मध्ये चाललेलं आहे. ठीक आहे, ते आपण म्हणजे अल्गोमध्ये दोन्ही गोष्टी होत आहेत, लॉस आणि हे प्रॉफिट. ते मी शेअर पण करत असतो आणि त्यातनं खूप चांगलं लर्निंग चाललंय. खूप चांगला प्रोफाईल बिल्ड होतोय आणि तुम्ही वेळोवेळी मला कॉन्फिडन्स देत असता. तो खूप महत्वाचा आहे, म्हणजे सगळ्यांनाच देता. मला खूपच हे होतं की मी टाइम देऊ शकत नव्हतो आणि तुम्ही म्हणजे पर्सनल लेवलला पण मी एकदा खूपच ब्रेकडाऊन झालेलो. म्हणजे तुम्ही म्हणता तसं येस, आय रिमेंबर दॅट. म्हणजे विसरू शकत नाही तो मोमेंट. आणि तुम्ही खूप सपोर्ट केला, तर नाही बोलू शकणार. Thank you, thank you, thank you so much, sir. Thank you so much for the huge respect and uh, thank you so much for this. Thank you, sir. Everyone, please type MPTY to Anil, sir. Thank you so much, sir. Thank you so much. Paresh, sir. गुड मॉर्निंग सर. Good morning, sir. Good morning. आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वप्रथम. धन्यवाद, sir. धन्यवाद. तर तुम्हीच माझ्या जीवनामध्ये येऊन तर मी स्वतःचं भाग्य निर्माण केलंय. आणि सर, माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नाही आहेत, कारण मी एकदम इमोशनल झालोय. कारण सांगू शकत नाहीये. सर, मी तुमच्याकडून भरपूर काही शिकलोय. पण मी जीवनामध्ये असा माणूस शोधला नाही, मिळालाय मला, की माझं ते भाग्य चेंज करू शकतो. आणि हे भरपूर काय शिकले सर. आणि थँक्यू सो मच. जर मला काय उत्तर येत नाहीये. Thank you, thank you, thank you so much, sir. Thank you so much for the huge respect. Thank you, sir. Thank you, Paresh, sir. Everyone, please type MPTY to Paresh, sir. Thank you so much, sir. Thank you so much for the love and respect. Yes, Arun, sir. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला वाढदिवसाच्या. Thank you. Thank you मस्त, so much. तुमची जर्नी खूप इन्स्पायरिंग आहे सगळ्यांसाठी आणि एवढ्या कमी वयात तुम्ही एवढं खूप अचीव्ह केलं सर. खूप खूप मस्त, छान वाटलं. म्हणजे तुमची स्टोरी कोणाला पण सांगण्यासाठी खूप इन्स्पायरिंग आहे. थँक्यू सर. Thank you. Thank you so much, sir. Thank you so much. तुमच्यापेक्षा वयाने डबल आहे पण तुम्ही खूप अचीव्ह केलं. Thank you. Thank you so much, sir. थँक्यू. मस्त. Yes. Yes, Dattatreya, sir. नमस्कार सर. प्रथमतः वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. Thank you so much, sir. मला तुमच्याकडून शेअर मार्केट शिकायला अजून वेळ लागलाय खरं, त्याच्याबद्दल सॉरी. आणि खरंच मला सार्थ अभिमान वाटतं की मी अशा कम्युनिटीचा मेंबर आहे, ज्या कम्युनिटीमध्ये टोटली सगळं ट्रान्सपरंट आहे. मला हे आज आवर्जून सांगायचंय सर. मी आधी एक वेगळ्या कम्युनिटीशी जोडलो होतो, प्रीतम सरांना आणि कोमल मॅडमला पण माहिती आहे ते. त्या कम्युनिटीमध्ये मी असं वार्षिक कार्यक्रमासाठी 50,000 रुपये भरले, ते मला परत मिळालेच नाहीत. म्हणजे माझा मुलगा ऍडमिट असल्यामुळे मला जाता आला नाही त्यावेळेस. आणि Okay. आता डिसेंबरमध्ये जो आपला प्रोग्राम झाला होता त्यासाठी मी बुकिंग केलं होतं, सगळं झालं होतं. पण त्यावेळेस माझ्या ऑफिसचं ऑडिट असल्यामुळे मला येता आलं नाही. ती रक्कम मला काल खुशबू मॅडमशी बोलल्यानंतर 5 मिनिटाच्या आत मला परत मिळाली. माझे स्वतःवर विश्वास बसत नव्हता सर, की इतक्या फास्ट मध्ये ऍक्शन होते. मला वाटलं की समाजात असेही चांगले, आणि खरंच सार्थ अभिमान वाटतं कोमल मॅडम, प्रीतम सर आणि खुशबू मॅडम सगळ्यांच्या ह्या कम्युनिटीमुळे, की मला माझे पैसे सुद्धा परत मिळाले. लोक म्हणतात फक्त पैसेच घेतात, असं नाहीये. की ह्या कम्युनिटीमध्ये तुमचे पैसे सुद्धा तुम्हाला पटकन परत दिले जातात आणि विथ ट्रान्सपरंट. म्हणजे 11,000 रुपये दिले ते 11,000 परत मला दिले. खरंच खूप अभिमान वाटला. आणि Great, सर, great. आणि तुमचा अनुभव सांगितला, त्या अनुभव खरंच ग्रेट आहे. आणि मनापासून शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू सर. Thank you. Thank you so much, आणि sir. Thank you so much. Yes, थँक्यू सर. थँक्यू. thank you, sir. Thank you. Yes. So everyone, please type MPTY to Dattatreya, sir. Thank you so much, sir. Yes, Pallavi ma'am. गुड मॉर्निंग सर. पहिल्यांदा तर Good morning, तुम्हाला ma'am. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि धन्यवाद, ma'am. सर, तुमच्याबद्दल बोलणं म्हणजे खूप कमी शब्दात बोलताच येत नाहीये. तर असंच हार्ट टचिंग आहे की तुमची स्टोरी सुद्धा तशीच इन्स्पिरेशनल आणि मोटिवेशनल पण आहे. आज बरंच काही शिकायला मिळाले आणि कालच्या ज्या लेक्चर मधून पण असं जाणवलं की नाही, आपण काहीतरी इथे इन्व्हेस्ट केले तर त्यातून आपल्याला गेन काहीतरी केलंच पाहिजे.
तर Exactly. हे चालू होतं, स्टडी चालू आहे स्टॉक मार्केटचा वगैरे. पण त्यापेक्षा अधिक तुम्ही वन टू वन जे आम्हाला सपोर्ट करता, की एखादा इश्यू असेल तर पर्सनल लाईफ मध्ये सुद्धा, तर तो खूप छान पद्धतीनं सॉल्व्ह केला गेला आमचा. आणि तुम्ही एक कॉन्फिडन्स दिला सरांना सुद्धा, की तुम्ही येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये स्वतः फायनान्शियली फ्री होऊ शकता. तो एक कॉन्फिडन्स आम्हाला खूप छान बूस्ट करतोय. आणि खूप छान Right. जर्नी आहे आत्ताची सध्याची. आणि एक असा कॉन्फिडन्स आलाय की नाही, आपण लाईफमध्ये खूप छान पद्धतीने इथून पुढेही ग्रो करू शकतो. आणि थँक्यू सो मच सर तुम्हाला आणि या पूर्ण पीजीपी टीमला सुद्धा. सो थँक्यू सो मच सर. Thank you. Thank you so much, ma'am. Thank you so much. Everyone, please MPTY to Pallavi, ma'am. Thank you so much, ma'am. Yes, Vitthal sir from Bid. हा हॅलो सर, मी विठ्ठल कोकाटे बीडहून. प्रथमतः नमस्कार. तुम्हाला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. आई तुळजाभवानी तुमच्या आशा आकांक्षा पूर्ण, तुम्ही जे जे मनामध्ये विचार केला ते ते तुमच्या इच्छा पूर्ण होत, याच आमच्या तुम्हाला पूर्ण कम्युनिटी तर्फे तुम्हाला शुभेच्छा. सर आज Thank you so आपण much, sir. तुम्ही जर्नी जी हे केली, कारण की सर खूप मोठं धैर्य लागतं की आपला पडता काळ सुद्धा सांगायला. कारण तुम्ही जे Right. आता बोललात किंवा की नाही का आपण प्रॉफिटच सांगतो की मी एवढं बनलो ते, आणि आपण फक्त प्रॉफिटला भारावून जातो. अरे यार खूप ह्यांनी प्रॉफिट कमवलं ना, आपण चला पळा ह्यांच्या पाठीमागं. परंतु नाही, कारण की कुणालाही सक्सेस असं सहजासहजी भेटत नाही. आणि जर सहजासहजी सक्सेस भेटलेलं त्याचं एवढं महत्व बी काय वाटत नाही. तर खूप सर तुम्ही जेव्हा Exactly. तुमच्या स्टोरीचे एक 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 मुद्दे सांगत होते, ते कुठंतरी समजायचं मला सुद्धा ते टच करून जात होते. तर खूप खूप सर म्हणजे तुमच्याकडून आम्हाला खूप शिकण्यासारखं आहे. आणि तुमचा स्वभाव सर असा आहे की एक म्हणजे असं आम्ही तुम्हाला म्हणजे लय असं एकदम आमच्या कुटुंबातला माणूस समजतो, किंवा एकदम म्हणजे असं बोटाला धरून आम्ही, आणि किती जरी वेळेस विचारलं तर तुमच्याकडून आम्हाला कधीही कधीही म्हणजे असं तुम्हाला एवढं कळत नाही का, आणि असं विषय म्हणजे कधी झालंच नाही काय. तर खूप तुमची शिकवण्याची पद्धत सुद्धा खूप छान आहे सर. तर धन्यवाद. तुम्हाला पुनश्च एकदा Thank you so वाढदिवसाच्या much. हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. Thank you. Thank you so much, sir. Yes. Everyone, please type MPTY to Vitthal sir. Thank you so much, sir. Yes, Arvind sir. सर गुड मॉर्निंग. क्या बात है, आज लाईट लावला सर तुम्ही, सर वाढदिवसानिमित्त स्पेशल. हो, तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठीच लाईट ऑन केलाय सर. क्या बात. तर प्रथमतः तुम्हाला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी कोल्हापूरहून आहे. आई अंबाबाई आपणास उदंड आयुष्यावर निरोगी आयुष्य लाभो हीच माझी अंबाबाईची चरणी प्रार्थना राहील आपल्या ग्रुप तरुण. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. माझी अचिव्हमेंट अशी राहील की आपण प्रत्येक वेळेला आपल्याला मार्गदर्शन करता, त्या मार्गदर्शनातून प्रत्येक दिवस आपण जे तुम्ही आता 10 पॉईंट सांगलेत, प्रत्येक 10 पॉईंट मधले ऍव्हरेज आपण जर केलं तर 10 × 10 जर केलं तर 100 पॉईंट आपल्याला तुमच्याकडून शिकण्यासारखे आहेत सर. आणि शेअर मार्केट मधले असो, कुठल्याही मार्केट मधले असो, समजा तुम्ही जे शिकवता त्या मार्केटमध्ये प्रत्येक पॉईंट आणि पॉईंट मुद्द्याचा असतो. आणि जसं विठ्ठल सरांनी सांगितलं, तुम्हाला कुठल्याही कुणीही प्रश्न जरी विचारला तर तुमच्या चेहऱ्यावरती, जसं म्हणजे आपले स्वतःचे अनुभव सांगतो की आपल्याला जर 1 2 3 वेळ जर कोणी विचारलं तर 4थ्या वेळेला सांगतो की तुला कळत नाही का. पण सर तुमच्याकडून मोटिव्ह शिकण्यासारखं आहे की तुम्ही कुठलंही तुमच्या मनावर राग नसतो किंवा भेदभाव कुणाला न करता तुम्ही अगदी क्लिअरली शिकवता. त्याबद्दल तुम्हाला खरोखर मनापासून धन्यवाद सर. आणि तुम्हाला धन्यवाद पुन्हा सर. एकदा धन्यवाद. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर. थँक्यू सर थँक्यू. बोलण्याची थँक्यू संधी सो मच. दिल्याबद्दल. थँक्यू सो मच सर. थँक्यू. So everyone, please type MPTY to Arvind sir. Thank you so much, sir. Yes, Naresh sir. सर्वप्रथम थँक्यू सर, मला बोलायची संधी दिली. वेलकम सर. सर तुम्हाला प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि धन्यवाद सर. धन्यवाद. तुम्ही ह्या जगामध्ये बऱ्याचशा लोकांच्या लाईफ मध्ये उजेड आणण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे. ते म्हणतात you ना so सर, much. राकेश सर शिकवतात डेट विथ डेस्टिनी. तर ज्या दिवशी तुम्ही लोकांना भेटताय ज्या डेटला, ती आमची डेस्टिनी आहे सर. तुम्ही ज्या दिवशी आम्हाला भेटलं ती आमची डेस्टिनी आहे. तीच आहे डेट विथ डेस्टिनी सर. थँक्यू सो मच सर, आमच्या लाईफ थँक्यू. मध्ये आले थँक्यू तुम्ही. सो मच सर. थँक्यू. थँक्यू सो तुम्हाला मच. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. Thank you, sir. Thank you so much. Everyone, please type MPTY to Naresh, sir. Thank you so much, sir. Yes, Oppo CPH. Sir, नाव अपडेट करून घ्या. Yes, sir. आवाज नाही येत आहे तुमचा. सर्वप्रथम सर वाढदिवस. हॅलो.
आवाज येतोय सर? हा आता येतो. येस येस आता येतो. ओके ओके. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला. धन्यवाद सर सर. नेहमीच आपल्याकडून आम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळत आहे आणि याच्यातूनच छोटे छोटे जे आहेत ना आपण की स्टेप घेतल्यानंतर एक बिग अचिव्हमेंट आपली तयार होते, तर ती आमची होण्यासाठी आपण सर्व पीजीपी टीम कडून आम्हाला सहकार्य मिळत आहे आणि तेच म्हणजे एक मेंटर लागतो, त्या पद्धतीने मेंटर आम्हाला मिळाले आणि आम्ही आमची जी जर्नी आहे ती सक्सेसफुल करण्यासाठी सर्वजण तयार आहोत. आणि सर एक आनंदाची बाब सांगायची तर सांगावीशी वाटते की आज पण येस येस. तुमच्यासोबत माझा पण आज वाढदिवस आहे 12 फेब्रुवारी. सो हो. एव्हरीवन प्लीज टाइप हॅपी बर्थडे टू सर ऑल्सो. तुमचं नाव नाही लिहिलंय तुम्ही. गणेश सर, गणेश बल्लाळ. गणेश गणेश ओके गणेश सर. सो हॅपी बर्थडे गणेश सर. प्लीज एव्हरीवन टाइप हॅपी बर्थडे गणेश सर ऑल्सो. थँक्यू थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. येस स्वाती मॅम. सर गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅम. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद मॅम. खूप खूप धन्यवाद. तर काय बोलावं तुमच्यासाठी. तुमची पेशन्स लेवल खूप 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 हाय आहे आणि अगदीच पासून तर आम्ही सगळं तुमच्याकडून स्टॉक मार्केटचे शिकत आहे सर. वेळोवेळी होप्स डाऊन होतात पण तुमचं एक वाक्य सारखं आठवत राहतं, नेव्हर गिव्ह अप, नेव्हर गिव्ह अप. तर खूप वेळेला असं Exactly. झालेलं आहे की होप्स डाऊन होत आहेत, काहीच कळत नाहीये. त्याच्यानंतर तुम्ही ते सारखं सारखं रिपीट करून आमच्या ते डोक्यात घालतायत आणि ते आम्हाला छान प्रकारे समजते. जसं गणेश सरांनी, परेश सरांनी सांगितलं की खरंच तुम्ही आमच्या आयुष्यात आलेले एक अशा व्यक्ती आहात. ते म्हणतात ना की लोखंडाला सुद्धा सोनं करेल अशी व्यक्ती आम्हाला मिळालेली आहे. सो थँक्यू 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 सो मच. आणि थँक्यू सो मच Thank you, ma'am. युनिव्हर्स आम्हाला अशी व्यक्ती आमच्या आयुष्यात आणल्याबद्दल. थँक्यू सर. Thank you so much, ma'am. Thank you so much. Everyone, please type MPTY to Swati, ma'am. Thank you so much, ma'am. Yes, Nilesh, sir. थँक्यू सर. सर्वात प्रथम आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सर माझी Thank you so much. सर आपला प्रवास पाहितला आणि खूप इन्स्पायर झालो मी पण. शेअर मार्केटमध्ये माझा नॉलेज खूप कमी आहे आणि माझा बरंच काही लॉस पण झालेला आहे. तर मला त्यासाठी तुमच्याकडे जॉईन व्हायचंच आहे. आणि माझी अचिव्हमेंट महत्वाची म्हणजे मी हे सरांनी सांगितले होते बुक तर मी घेतलेले आहे. जी माझी एक अचिव्हमेंट आहे. जस्ट मी जॉईन झालोय त्याबद्दल धन्यवाद. Very nice, very nice. Super. Great, sir. थँक्यू I सर. hope तुम्ही डायमंड मध्ये याल आता नेक्स्ट टाइम, राईट? यायचा प्रयत्न आहे सर. नक्की. Yes. Thank you so much, sir. Great. So please type more power to Nilesh, sir. Thank you so much, sir. Yes, Madan Kumar, sir. हॅलो सर, गुड मॉर्निंग. Good morning, sir. Good morning. सर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि धन्यवाद, सर्व sir. धन्यवाद. सांगायचं सर तुमच्या म्हणजे तुम्ही जे आपल्या जीवनाचे जे सांगितलं संघर्षमय जीवन कसं राहते आणि त्याच्यातून आपण सफर का फल मीठा कैसा होता है हे जे सांगितलं त्याच्यातून सर आम्ही प्रभावित झालो. आणि Thank you so much. आपण आमच्या याच्यामध्ये आपण ज्या दिवसापासून आपण सर तुमच्यापाशी आमची भेट किंवा आपण टच मध्ये आलो तेव्हापासून खरं म्हणजे आमच्या जीवनाचा काहीतरी होणारच आहे किंवा आम्ही जे आर्थिकदृष्ट्या फ्री होणारच आहोत ही गॅरंटी आम्हाला सर मिळाली तुमच्यापासून. आणि आता कोकाटे सरांनी त्या आपल्या सरांनी सांगितल्याप्रमाणे सर आपण लहान आम्ही म्हणजे तुमच्या समोर जे आम्ही लहान मुलं आहोत, छोटे बालकांसारखं तुम्ही छोट्या मुलांना कसं हात धरून पोट धरून शिकवायची जी टेक्निक आहे सर ती तुमच्यामध्ये असल्यामुळे आम्हाला कम्प्युटरचा कुठलाही नॉलेज किंवा शेअर मार्केटचा कुठलाही ज्ञान नसताना सुद्धा आम्ही आता 25% सर आलो आणि आता पुढे तुमच्या माध्यमातून 100% करणार आहोत सर. धन्यवाद. नक्कीच नक्कीच सर. थँक्यू सो मच मदन कुमार सर. एव्हरीवन प्लीज टाइप MPTY टू मदन कुमार सर. थँक्यू सो मच सर. येस सुवर्णा मॅम. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅम. तुम्हाला वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा आणि असंच आमच्या थँक्यू सो मच. जीवनात म्हणजे भरभरून ज्ञान देत जावं. कारण मला तुमच्याकडून एक गोष्ट म्हणजे पेशन्स मला ना असं म्हणजे ते तुमचं क्लास अटेंड करताना अनुभवचा इतक्या दिवस एक 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 पॉइंट मीच माझ्या डोक्यावर मारून घेतलं. बापरे किती वेळा विचारते ते सगळं. तर पेशन्स
पेशन्स लेवल खूप आहे सर तुमच्यात, खूप छान शिकण्यासारखं आहे. आणि आणखी एक गोष्ट सांगायची वाटते की प्रत्येक जण काहीतरी स्ट्रगल केल्याशिवाय ह्या कम्युनिटीत आलेलं नाही, हे मात्र मला खूप एक्झॅक्ट. जाणवलं. कारण स्ट्रगल केलेलाच व्यक्ती काहीतरी अचीव्ह करू शकतो. आणि ज्याच्या जीवनात जे काही चांगलं एक्झॅक्टली. चाललंय ते एवढं काही अचीव्ह करायच्या मार्गावर नसतं. तर प्रत्येकाने आपल्या जीवनात काही जे मिळतंय मेंटॉर करून आपल्या त्यांनी भरभरून घ्यावं आणि आपलं जीवन उज्ज्वल करावं. तुमचं पण जीवन आणखी उज्ज्वल हो, हीच ईश्वर चरणी एक्झॅक्टली. प्रार्थना. थँक्यू. Thank you so much, ma'am. Thank you so much. Everyone, please type MPTY to Suvarna, ma'am. Thank you so much, ma'am. Which is yes, Ashok Kumar, sir. Good morning, sir. Good morning, sir. Good morning. I heartily happy birthday, sir. Thank you so much, sir. Thank you मी so much. 15/7/2024 ला जॉईन झालो. मी मध्ये कम्फर्ट झोन मध्ये गेलो तर सर तुम्ही मला सांगितलं होतं तुम्ही गाडी तुम्ही स्टॉप करा आणि माझ्यासोबत 1 to 1 मीटिंग करा. एवढं सांगणारं Right. कोण व्यक्ती आजपासून म्हणजे कधी जीवनात बघितलं नाही सर. आणि एवढं पेशन्स आहे सर तुमच्याकडं की आय लाईक इट. खरंच Thank you. Thank परत you so एकदा much. मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा वाढदिवसानिमित्त सर. Thank you. बोलण्यासाठी Thank you so much, sir. बोलण्याला शब्द एवढे नाहीत माझ्याकडे, पण एवढे फार मोठी व्यक्ती आमच्या जीवनात तुम्ही मिळाला याबद्दल धन्यवाद. Thank you, थँक्यू sir. सर. Thank you. Thanks a lot. Thank you so much. Yes, Bharti, ma'am. गुड मॉर्निंग सर. Good morning, ma'am. थँक्यू, मला चान्स दिला. बोलायचंच होतं. सर्वात Yes, ma'am. पहिले तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर. Thank you मला so much. बोलायला काय माझ्याकडे शब्द नाहीयेत, पण एवढंच सांगायचंय की माझं नशीब खूप छान आहे की तुम्ही आम्हाला मला भेटलात. मला तरी भेटलात. म्हणजे माझ्या लाईफ मध्ये कधी मेंटर गुरु वगैरे असं काही मला नव्हते, पण माहित पण नव्हतं. पण आता प्रीतम पाटील सर तुम्ही जे शिकवतायत ना ते माझ्यासाठी मी स्वतःला खूप लकी समजते की मी आपल्या कम्युनिटीजला जोडून म्हणजे एक माझं नशीब खूप छान आहे. तुम्ही जे 5 Exactly. रुपये तिकीटचं बसचं सांगितलं सर, म्हणजे त्या ह्याच्यातून आम्ही पण म्हणजे मी गेले असे म्हणजे पैशाचा खूप प्रॉब्लेम असायचा. पण आता एक कळेल की नाही खरंच एवढं स्ट्रगल होऊ शकतं, तर माझ्या लाईफ मध्ये एवढं काहीच नव्हतं. तर मी आता करू शकते या सर्व गोष्टी. तुमच्याकडून Exactly. शिकण्यासारखं खरंच सर खूप. आणि आता ना मला FFR ला येऊन तुम्हाला ऑफलाईन भेटण्याची खूप खूप म्हणजे उत्सुकता वाढलेली आहे. नक्कीच तिथे ma'am. येणार आहे नक्कीच. सर जून मध्ये सर. Yes. Thank you so much, थँक्यू ma'am. सो Thank मच you सर. so much. थँक्यू सो Thank मच. you so much. आय एम सो. Yes. Yes. Everyone, please type MPTY to Bharti, ma'am. Thank you so much, ma'am. Yes, Sandeep, sir. गुड मॉर्निंग सर. Good वाढदिवसाच्या morning, खूप sir. Good खूप morning. खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद सर. ऍज अ आर्टिस्ट म्हणून मी तुम्हाला लवकरच तुमचा पेंटिंग पोर्ट्रेट मी तुम्हाला गिफ्ट करतोय. Wow. आणि Thank जे you so much. काही मला हे माझ्याकडून छोटीशी देणगी असेल त्या सॉरी देणगी होते गिफ्ट असेल आणि हीच माझी तुमच्याकडून आणि तुम्ही खरंच या फ्रॉडच्या युनिव्हर्स मध्ये आणि या जगामध्ये एवढे फ्रॉड लोक आहेत. त्यात क्वचित असे काही व्यक्ती आहेत ज्यांच्यावरती आपण ट्रस्ट ठेवू शकतो. तर ह्या सगळ्या व्हिडिओ आणि सगळं तुमचं स्ट्रगल बघून रिअली खूप बरं वाटलं. आणि Thank you so much. थँक्यू युनिव्हर्स सगळ्या Thank you. गोष्टींसाठी. Thank you so much, sir. Thank you so much. Everyone, please type. Thank you so much, sir. I heard that. Yes, Trupti, ma'am. सर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. Thank you ऍक्च्युली so much, ma'am. जसं बरेच सरांना झालंय जसं भरून आलेलं तसं माझं पण झालंय. काय बोलावं समजतच नाहीये. आणि म्हणजे आम्हाला म्हणजे मी शेअर मार्केट फक्त म्हणजे ऐकून होते. पण तुमच्यासोबत जॉईन झाल्यावर म्हणजे पुढचं नॉलेज आम्हाला म्हणजे समजत चाललंय आता हळूहळू काय असतं. आणि वाटतंय की आम्ही पण फायनान्शियली तुमच्यासोबत राहून फ्री होऊ शकतो. आणि तुम्ही म्हणजे नक्की. आम्हाला असं वाटतं की तुम्हाला खूप म्हणजे येतं, पण त्यासाठी तुम्ही किती मेहनत केली आहे, किती लॉसेस केले ते आज आम्हाला म्हणजे आधी पण आम्हाला सांगितलंय तुम्ही की माझी जर्नी अशी होती. आम्हाला डायमंड मेंबरला माहिती आहे. पण हे जे आज लॉसेस Exactly. वगैरे सांगितलं मी 8 लाख रुपये हे केले, 5,000 रुपीज घेऊन फक्त म्हणजे पुण्यामध्ये आलो, हे नव्हतं माहिती. आज Right. माहिती पडलं. आणि म्हणजे Yes. शिकण्यासारखं तर खूपच आहे. म्हणजे तुमच्यावर म्हणजे असं आता डोळे बंद करून विश्वास ठेवू शकतो की की तुमच्यावर आम्ही पुढेच जाणार. म्हणजे जरी आम्ही मागे राहिलो Exactly. तरी तुम्ही नाही खेचत तुम्ही हात धरणार आणि नाही चला माझ्यासोबतच चला असं. त्यामुळे
म्हणजे खूप म्हणजे आणि तुमचं पॅशन म्हणजे आम्ही बघतो ना क्लासेसमध्ये तुम्ही एक टॉपिक किती वेळा तुम्ही रिवाइज करता की नाही नाही आलंच पाहिजे असं कसं येत नाहीये आलंच पाहिजे करूनच दाखवा मला असं. त्यामुळे आम्ही डायमंड रॉयल तर खूप लकी आहोत खूपच लकी आहोत. आणि अं, अजून एक म्हणजे खूप म्हणजे म्हणजे तुम्ही काय बोलला म्हणजे I can असेच तुम्ही understand. लाईफ टाईम आमच्याबरोबर म्हणजे सोबतच राहा. नक्की. काल पण मी थँक्यू मेसेज सर मध्ये लिहिलं, मी थँक्यू व्हेरी बघितलं होतं. लाईफ टाईम आहे मॅम. येस, थँक्यू मला सो म्हणजे मच. ऍक्च्युली मी ऍज ए म्हणजे असं ऍज अ टीचर म्हणून मी आता जसं कसं आता कसं सोशल मीडिया आलंय ऍज अ टीचर म्हणून मी फर्स्ट टाइम तुमचं म्हणजे फोटो स्टेटसवर ठेवला असेल म्हणजे यू आर द फर्स्ट पर्सन. थँक्यू सो नाहीतर मच मी मॅम. आय एवढं एम मी सो जॉब लकी. वगैरे करत होते माझे सर वगैरे होते पण मी असं कधीच त्यांचा फोटो वगैरे ठेवून त्यांना विशेष वगैरे कधीच नाही दिलेल्या. थँक्यू थँक्यू सो मच मॅम. आय थँक्यू एम सो लकी. थँक्यू तुम्हाला बोलते मी. Yes, thank you so much, ma'am. Everyone, please type MPTY to Trupti ma'am. Thank you so much, ma'am. आणि ऍक्च्युअली तृप्ती मॅम बद्दल थोडं मला सांगायला आवडेल की त्यांना एक छोटंसं बाळ आहे आणि ते बाळ खूप तंग करतं त्यांना, बट स्टील शी इज लर्निंग. आणि फर्स्ट टाइम मला वाटलं नव्हतं की मॅम लर्न करतील, पण नंतर मला माहिती पडलं की मॅडम छुपे रुस्तम टाईप आहे आणि त्यांनी चांगल्या प्रकारे लर्न केलं. राईट. अनिल सर सांगतील त्यांच्याबद्दल तुम्हाला थोडं. यस अनिल सर. थँक्यू सर आणि थँक्यू मला चान्स दिल्याबद्दल. खरं तर सगळ्यात पहिलं सर मनापासून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही थँक्यू जसं सो मच. सांगता ना की संयम खरंच आहे सर तुमच्याकडे. आणि एकदम छोट्यातल्या छोट्या लोकांना म्हणजे मी असं नाही म्हणणार की त्यांच्याकडे पण खूप पोटेन्शियल आहे सर. आणि ते तुम्ही ओळखता आणि त्या लोकांना तुम्ही सोबत घेता आणि त्यांच्याकडून तुम्ही ते करून घेता. आणि हे सर्व म्हणजे सर्वसमावेशक तुमचा सगळ्यांना घेऊन जाण्याचा हे असतो. आणि आपण एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही अक्षरशः तुम्ही 10 वेळा ती गोष्ट केलीत आणि 10 वेळा करून पण घेतलीत. आपण एक लॉंग कॉल घेतला सर. एक कंटिन्यू दिवस आपण कंटिन्यू एका ह्याच्यावरती होतो सेशन मध्ये होतो. आणि हॅट्स ऑफ टू यू सर. म्हणजे खरंच मी असे कोचेस बघितले नाहीयेत आणि तुमच्या सारखे पेशन्स कोणाकडेच नाहीयेत असं तर मी म्हणेल. आणि खरंच आय एम सो लकी की तुम्ही आमच्या लाईफमध्ये हे सगळ्या व्हॅल्यू ऍड करताय आणि आम्हाला शिकवताय. आणि मी आतापर्यंत सर कोर्सेस खूप काही केले पण तुमच्याकडून जे शिकायला मिळतंय ना ते कुठंच मिळत नाहीये. आणि तुमची जर्नी सर इन्स्पायरिंग आहे सर. म्हणजे कोणालाही म्हणजे झिरो पासून हिरो पर्यंत कसं पोचायचं हे तुमच्याकडून तर नक्कीच शिकता येते सर. थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग मी थँक्यू सो मच सर. थँक्यू सो थँक्यू मच. सर. थँक्यू सो मच सर. Everyone, please type MPTY to Anil sir. Thank you so much, sir. Yes, Pandurang sir. तर पहिल्यांदा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विठ्ठल Thank रुक्मिणी you, sir. तुमच्या आयुष्यात दीर्घायुष्य निरोगी आयुष्य आणि घरात सुख शांती समाधान व जगाचं कल्याण करण्यासाठी बुद्धी देव ही मी विठ्ठल रुक्मिणी चरणी प्रार्थना करतो. Thank you so much, sir. प्रथम पंढरपूरनं तुम्हाला पांडुरंगाचा आशीर्वाद सर. जी Really, thank you, sir. आयुष्यात संयम काय असतो हे फक्त शिकायचं असेल तर ही तुमच्याकडूनच शिकायला मिळेल सर. कारण का संयम या जगात आता या कलियुगात संयम हा राहिलेला नाही. माणूस हा कसा एकदा दोनदा आपल्या मुलांना जरी आपण बोलतो म्हणजे एकदम डायरेक्ट बोलतो तुला समजत नाही का. फक्त ज्या संयम आहे ज्या टायमाला आम्ही रविवारी आपला क्लास होता 8 ते सकाळी 9 ला चालू झाल्या तुम्ही 5:30 पर्यंत प्रत्येकाला 1 to 1 सांगत होता की संयम खरं काय असतो हे तुमच्यापासून मला आयुष्यात आज माझं 44 आहे. कारण पहिल्यांदा मी एवढं म्हणजे कॉन्फिडन्स कुणी बी आयुष्यात सांगतील समजवतील पण खरा संयम काय असतो हे समजलं. जी काय म्हणजे तुम्ही झिरोपासनं मला सांगितलं अनिल सरांनी झिरोपासनं हिरो ही झालाय. जी तुमच्या चुका झाली ते आपल्यामुळं दुसऱ्याच्या होऊ नये. पहिल्यांदा तुम्ही काय सांगितलं मी जी चुका केली तुम्ही करू नये म्हणून. नाहीतर आता म्हणला आता हे कलियुगात कसं आहे खेकड्यासारखे आहेत तू तोटा झालाय तर तुझा भिवू दे. पण हे तुम्ही कसं सांगितलं माझ्या जी चुका झाली ते भविष्यात दुसऱ्याच्या होऊ नये. कारण मी हे चुका केल्या त्या तुमच्या होऊ नये म्हणून तुम्ही मार्गदर्शन करताय. असं या जगात हे आता सध्या समाजाचा प्रवृत्ती राहील नाही कोणाची सर. पण तुम्ही सांगताय की मी ही चुका केली तुम्ही करू नये. त्याच्यामुळं सार्थ अभिमान वाटतो सर तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा. कारण प्रत्येक शब्दात प्रत्येक समजवण्याची अभिमान आहे प्रत्येक गोष्टी तुमचा. त्या आयुष्यभर आम्हाला कधीही कमी पडून देणार नाही. शेअर मार्केट हा विषय नंतरचा आहे सर. पण तुमच्याकडून शिकण्यासारखं गुण त्या आयुष्यात मला भरपूर मिळाले. प्रत्येक कम्युनिटीला मिळतं ते. कारण का ही वाढदिवस
प्रत्येक वर्षी येणार आहे, पण ह्या प्रत्येक वर्षात जी तुमची आयुष्याची प्रगती जी समाजाला तुम्ही म्हणता, सर सांगता प्रीतम, समाजाला आपलं काय ना काय देणं आहे, की देणं तुम्ही प्रत्येकाचं आयुष्य ही बदलवणार आहे, प्रत्येकाला फ्रीडम पाहणं देणार आहे. ती देत असताना प्रत्येक गोष्टीला समाजाला आपलं काय देणं आहे, आपण कसं वागलं पाहिजे ह्यातनं तुमचं समजतं. हे ज्ञान जे महासागरासारखं आहे, त्यातनं आम्ही काय सगळं घेऊ शकणार नाही तुमच्याकडं. थेंबे थेंबे तळे साचे, तसं आयुष्यात आम्ही थोडी थोडी काय होईना व्हॅल्यू ऍड करत जाऊ आणि तुमच्यासारखं काय ना काय शिकण्याचं विठ्ठलाला आम्ही मागतो आणि तुमच्याकडं असंच आम्ही तुमच्या सानिध्यात लाईफ टाईम राहू हीच विठ्ठल रखुमाईची चरणी प्रार्थना करतो. पुन्हा तुम्हाला वाढदिवस हार्दिक शुभेच्छा सर. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो थँक्यू हीच थँक्यू विठ्ठल रखुमाई थँक्यू चरणी सो मच. प्रार्थना. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. पांडुरंग सर, थँक्यू सो मच. Great. So please MPTY to Pandurang sir. Please type MPTY to Pandurang sir. Yes, Praful sir. गुड मॉर्निंग सर. Good morning sir. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर. Thank you so much sir. Thank you so much. मी प्रफुल्ल गंधारे फ्रॉम वर्धा. तुम्ही आणि मी एकाच जिल्ह्यातले आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की आमच्या जिल्ह्यातून तुम्ही पुण्यापर्यंतचा जो प्रवास केला आणि तुम्हाला जे भेटल्यानंतर एक वेगळाच स्पिरिट आणि आनंद आम्हाला मिळाला, त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. तुमच्याबद्दल एवढंच म्हणावं लागेल की चांद जैसी रोशनी सितारों में नहीं, चांद जैसी रोशनी सितारों में नहीं और आप जैसे मेंटर हजारों में नहीं. Thank you so much Praful sir. आणि या सगळ्यांच्या साक्षीदाराने मी तुम्हाला एक उपाधी देण्याचा प्रयत्न करतो, ती आपण स्वीकारावी. कूल पर्सन म्हणून आपली या कम्युनिटीतर्फे मी आपल्याला एक लोकनियुक्त उपाधी देतो, कूल पर्सन. कारण आपण एवढे शांतमय आणि एवढे खूप असं आपलं व्यक्तिमत्व आहे की जे बोलण्याने म्हणजे व्यक्त होणार नाही. एवढ्या लोकांसमोर आज तुम्ही जे व्यक्त केलं स्वतःच, म्हणजे आपलं की मी कसं जीवन व्यतीत केलं, तुमच्याबद्दल एवढंच म्हणावं लागेल पुन्हा एकदा की उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, क्षितिजा पलीकडे ही जेब घेण्याची जिद्द असावी. आणि ती जिद्द तुम्ही आम्हाला शिकवता सर, याबद्दल खूप खूप आभारी आहे सर. धन्यवाद सर. थँक्यू सो मच सर फॉर द न्यू नेम. थँक्यू. ग्रेट. सो लास्ट काय घेऊया, मी बघतोय की खूप सारे हँड्स अजून पण रेज आहेत. सो एक दोन आपण घेऊया बिकॉज वी कॅन नॉट स्टे हिअर. ओके. येस डॉक्टर गणेश सर. सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं सर, आप ऐसे बाजीगर हो. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचं हे वर्ष भरभराटीचं, सुख समृद्धीचं, आनंदाचं आणि खूप सक्सेसफुल असं जावं. तुमच्या आयुष्यात ह्या वर्षी सुख समृद्धी खूप येऊ, हीच मनापासून अपेक्षा आणि मी योगेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि सर तुमच्याविषयी बोलायचं म्हणजे तर तुम्ही म्हणजे आपण जे म्हणतो ना की कसा असावा गुरुच्या ज्या उपाध्या दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या विशेषणं लावलेल्या आहेत, म्हणजे तुम्ही म्हणजे त्या सगळ्या विशेषणामध्ये फुलफिल आहात सर. तुम्ही असे गुरु आहात. आणि पेशन्स विषयी म्हणजे पेशन्स या शब्दाला पण लाजल्यासारखं होईल तुमच्याकडे बघितल्यानंतर, असं तुमचं व्यक्तिमत्व आहे सर. त्याबद्दल काही वाद नाही. आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस लहान मुलांना एखाद्या व्यक्तीचं आकर्षण वाटतं ना, तिथेच तो माणूस सक्सेसफुल असतो. आमचा शाश्वत जो आहे तर त्यालाही तुमच्याबद्दल तसंच आकर्षण आहे. म्हणजे आम्हाला तुमचं पूर्ण नाव माहित नव्हतं, पण ज्यावेळेस त्यांनी तुमचा पहिला व्हिडिओ बघितला, तुमचं टीचिंग बघितलं, त्याला एवढं आवडलं. तुमचं प्रोफाईल त्यांनी सगळं सर्च केलं, तुम्ही कोण आहात, कुठले आहात, एवढं त्याला. आणि तो मेंटरचं नाव घेताना तुमच्याशिवाय मेंटर नाहीच असं. ज्यावेळेस प्रीतम सर, कोमल मॅडम आणि विकास सर हे त्याचं असतंच, तसंच आमचं सर सुद्धा आहे सर. म्हणजे आमच्या मॅडमला तर शेअर मार्केट विषयी काहीच आनंदच, म्हणजे कधीच असं अट्रॅक्शन नव्हतं. असा हा विषय आहे शेअर मार्केटचा. पण तुम्ही ज्या पद्धतीने सांगतात, एक एक त्याच्या पाकळ्या उलगडत जातात ते शेअर मार्केटच्या, त्यावेळेस म्हणजे खूप म्हणजे असं वाटतं की हे पहिली दुसरीच सिलेबस आहे. आणि तुमचं ते म्हणणं, डोंट वरी, अजून आपल्याकडे खूप वेळ आहे,
मार्केट कुठं चाललं नाही आपल्याला सोडून. मग त्यावेळेस खूप भारी वाटतं एक्झॅक्टली. की छान वाटतं, चला आपल्याला पॉझिटिव्हिटी येते खूप. सर असं. एक असतात येस. मेंटर आणि एक असतात प्रोफेसर. टीचर आणि प्रोफेसर मधला जो फरक आहे का, प्रोफेसर कसा कंटिन्युअस 4-4, 5-5 वेळा न बोलता पुढच्याने न विचारताही सांगत राहतो, तसे तुम्ही म्हणजे तुमचं पेशन्स लेवल लिटरली हॅट्स ऑफ. आणि सर मी एक सेशन तुमचं बघितलं आत्ताच रिसेंटली, म्हणून मी सांगते की इतके लेट झालेलं आणि सगळेजण, आता तुम्ही म्हणाले की हा आता बस झालं, आता आपण नेक्स्ट पुढे जाऊयात कारण आपल्याला खूप लेट होईल. आणि त्याच्यामध्ये पुन्हा एका मॅडमने हँड रेस केला. तुम्ही त्याही याच्यात नाही नाही मॅडम आहेत, लेडी आहेत, पुन्हा तुम्ही त्यांचा क्वेश्चन घेतला, होऊ दिलंच लेट आणि सगळं सांग. म्हणजे हा पेशन्स, म्हणजे ह्याच्यासाठी ना तुम्ही हॅट्स ऑफ सर. थँक्यू सो मच की थँक्यू तुम्ही सो मच. आहात, म्हणून थँक्यू आम्हाला सो मच. विश्वास आहे की हे खूप छान होणार आहे सगळं. माझा शाश्वत तर तुमचा असा खूप फॅन आहे, त्याला तुमचं नाव, तुम्ही काय कर, सगळं सगळं माहिती आहे. म्हणजे तो असं विकास सर वाव. म्हटले की त्याच्या चेहऱ्यावर असं ना एक छान स्माइल आणि आनंद येतो, तो पसरतो. आणि या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर. थँक्यू. हॅपी थँक्यू बर्थडे सो मच वन्स मॅम. अगेन. बर्थडे वान्स अगेन. Thank you. Thank you so much, sir, ma'am. Thank you so much. Yes, everyone, please type MPTY to Walekar family. Thank you so much. Great. Next one. Yes, last one आता अंजली मॅम, लास्ट. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅम. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मॅम. धन्यवाद. सर 1 मिनिट, माझ्या मुलीला पण करायचंय तुम्हाला मी. ओ वाव. Happy Yes, birthday, बेटा. sir. Thank you so much. Thank you so much. तिला काल रात्री मी सांगितलं, तिला एवढा आनंद झाला ती शेजारी येऊन बसली माझ्या, मला सरांना विश करायचंय म्हणून. अरे वा. ग्रेट. सर थँक यू सो मच खूप मॅम. उशीर झालेला आहे, मी तुमच्यासाठी काही लिहिलंय, मी ग्रुपवर टाकते सर. Yes, yes, yes. Sure, ma'am. Thank you so much. Thank you. थँक्यू सर. So yes, everyone, आज आपण इथे स्टॉप करूया. राईट, मी ग्रुपची चॅट ओपन करतोय, बट माझी एक रिक्वेस्ट आहे की त्यामध्ये बर्थडे विश न टाकता तुम्ही मला जर बर्थडे विश करायचं असेल तर माझा जो मेसेज आलेला आहे त्याच नंबरला तुम्ही करू शकता. ओके, कारण त्याच्यामध्ये खूप सारे मेसेजेस होऊन जातील, म्हणून तुम्हाला जो लास्ट मेसेज आला असेल माझा तर त्या मेसेजवरती तुम्ही त्या नंबरला बर्थडे विश करू शकता. ओके, सो थँक्यू सो मच एव्हरीवन. प्लीज गिव्ह दिस लव्ह सिम्बॉल, start your video, and let's end this session. Thank you so much all for joining today's session. भेटूयात आपण नेक्स्ट सेशनला. Till then, bye bye. Thank you so much and have a great day. Have a great day. Thank you all. Bye bye, and thank you for your lovely wishes. Thank you. Bye bye. Thank you. See you all.